आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 26 मे रोजी नांदेडमध्ये सभा, मात्र शहांच्या सभेवर पावसाचं सावट, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। बुलढाण्यातील मलकापुरात कारमधून 1,97,00,000ची रोकड जप्त, गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। धुळे गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,00,000च्या रोकड प्रकरणातील पंचनाम्याच्या वेळीचे नोटांनी भरलेल्या 12 बँकांचे व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी 3 मशीन्सद्वारे सर्व रक्कम मोजली होती। विधिमंडळ अंदाज समितीमध्ये पैसे ठेवल्याचा अनिल गोटेंचा होता आरोप। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर, बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा हा व्हिडिओ व्हायरल। कल्याण डोंबिवली टिटवाळा शहर परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, तर मंगळवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार, केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची माहिती। फार्मर आयडीसाठी आता शेतकऱ्यांना आवाहन, 7.5 लाखांपैकी 5 लाख शेतकऱ्यांचे आयडी, तर 31 मे पूर्वी फार्मर आयडी तयार करण्यासाठी मुदत।